नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जी नवीन लोक आहेत की ज्यांना शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा स्वतःचं करिअर घडवायचं आहे, तर त्यांच्या मनामध्ये शेअर मार्केटबद्दल खूप सारे न्यूनगंड आहेत. सोशल मीडियावरती सर्च करतात शेअर मार्केट कसं शिकायचं, त्यावेळेस काही कमेंट असतात काही लोकांचे जे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओनी त्यांच्या मनावरती थोडा इम्पॅक्ट होतो. म्हणजे त्या कमेंट कशा, शेअर मार्केट जुगार आहे, शेअर मार्केटमधून पैसा कमवता येत नाही, शेअर मार्केटमध्ये भरपूर सारा लोकांचा पैसा डुबलेला आहे आणि शेअर मार्केटमध्ये कधीही कोणीही पैसा कमवत नाही. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये शेअर मार्केटबद्दल आणि जी नवीन लोक आहेत की ज्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजेत, कुठे क्लासेस केले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने शेअर मार्केटमध्ये स्वतःची जर्नी चालू केली पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी सुद्धा नवीनच यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि मी तुम्हाला फ्रीमध्ये शेअर मार्केट शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, शेअर मार्केटची ओढ तुम्हाला कशामुळे लागते, तर सध्या सोशल मीडियावरती म्हणजे इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं किंवा यूट्यूब झालं, त्या यूट्यूबवरती काय होतं की भरपूर सारे असे असंख्य व्हिडिओ आहेत की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला शेअर मार्केटबद्दल तुमच्या मनामध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किंवा पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला उत्स्फूर्त केलं जातं. फॉर एक्झाम्पल कसं की कुठंही एखादी व्यक्ती चाललेली असेल तर चालता चालता कसं करते, तुम्हाला म्हणते हे बघा, मला आज 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट झालं. त्यानंतरनं कुठंही समजा फिरायला गेली, हॉटेलमध्ये गेली किंवा इतर ठिकाणी गेली, प्रत्येक वेळी तुम्हाला असा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो की मला आज शेअर मार्केटमध्ये 70,000चा 1,00,000चा वेगवेगळ्या पद्धतीने प्रॉफिट झाला. मग तुमच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण होतो की यार, खरोखरच शेअर मार्केटमध्ये इतका पैसा आहे का? तर मित्रांनो, साहजिकच सध्या जे आमच्यासारखे शेअर मार्केट शिकवणारे लोक आहेत की त्यांनी शेअर मार्केटचा आव की बाव केलेला आहे. म्हणजे कसं की प्रत्येकच दिवशी उठसूट असं दाखवायचं की मला आज 1,00,000चा प्रॉफिट झालेला आहे किंवा एका महिन्यामध्ये मला 6,00,000चा 7,00,000चा प्रॉफिट झालेला आहे. परंतु ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही वेगळीच असते. म्हणजे कसं की प्रत्येकाला सांगायचं की बाबा आमचा कोर्स कर किंवा आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन हो आणि महिन्याला लाखो रुपये कमवा. तर मित्रांनो, जी नवीन लोक आहेत ना की त्यांना फसवण्यासाठी वेगवेगळे ट्रॅप आखले जातात. ट्रॅप म्हणजे कसं की समजा एक इंस्टाग्रामचा चॅनल आहे, त्या चॅनलवरती प्रत्येक दिवशी अशी रील अपलोड केली जाते की आज आम्हाला 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट झालं. आणि ते प्रॉफिट खरं वाटावं यासाठी काय केलं जातं की तुम्हाला स्टायलिश म्हणजे महागड्या गाड्या दाखवल्या जाणार, एक चांगला 4 स्क्रीनचा कलरफुल सेटअप दाखवला जाणार की ज्याच्यावरती एका बँक निफ्टीचा चार्ट आहे, दुसऱ्यावर निफ्टीचा आहे आणि खाली प्रॉफिट अँड लॉस चालू आहे आणि चौथ्यावरती न्यूज चालू येतं. आणि अशी एक फील चेअर दाखवली जाणार, कलरफुल लाईटिंग दाखवली जाणार, AC वगैरे दाखवला जाणार, जेणेकरून तुम्हाला असा भास झाला पाहिजे की बाबा खरोखरच ह्या व्यक्तीने एवढे स्क्रीन लावलेले आहेत, एवढा सेटअप लावलेला आहे, याचा अंदाज खरोखरच ह्या व्यक्तीने जो प्रॉफिट दाखवलेला आहे तो 100% खरा असावा. आणि दुसरा एक असा मुद्दा झाला की मस्तपैकी एखादी फॉर्च्युनर गाडी घ्यायची, किया गाडी घ्यायची, एखादी कार घ्यायची आणि त्या कारमध्ये मस्तपैकी एखादं ट्रेंडिंगमधलं गाणं लावायचं आणि त्यानंतर परत एक मेन मुद्दा असतो तो की 1,00,000 रुपयाचं प्रॉफिट दाखवायचं. तुम्हाला सुद्धा असं वाटतं की बाबा खरोखरच ह्या व्यक्तीकडे कार आहे किंवा ही व्यक्ती फिरायला गेली, आयफोन आहे, 100% 1,00,000चा प्रॉफिट झाला असेल तर ठीक आहे. त्यानंतरनं मग असं दाखवायचं की बाबा शेअर मार्केटच्या जीवावरती मी माझं घर बांधलं आहे, बंगला बांधला आहे आणि शेअर मार्केटच्या कृपेने मी माझी आज 4 व्हीलर घेत आहे, शेअर मार्केटच्या कृपेने मी माझा iPhone 14 घेत आहे, iPhone 15 घेत आहे की ज्याची आज किंमत 1,00,000 रुपये आहे. आणि किंवा सॅमसंगचे ब्रँडेड चांगले मोबाईल घ्यायचे आणि स्वतःला असं फालतू चॅलेंज द्यायचं की बाबा आज आपण काय करणार आहोत की आजच्या दिवसापासून 1 महिन्यापर्यंत आपण एक चॅलेंज घेणार आहे आणि त्या चॅलेंजमध्ये आपण 1,00,000 वाचून 10,00,000 रुपये कॅपिटल तयार करणार आहोत. आणि प्रतिने काय केलं जातं की रील बनवल्या जातात आणि त्या यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती पोस्ट केल्या जातात. साहजिकच जी नवीन लोक आहेत ते त्याची शहानिशा करण्यासाठी की बाबा खरोखरच त्या व्यक्तीला एवढं प्रॉफिट झालं आहे का, तर याचे रिॲक्शन किंवा ती शहानिशा करण्यासाठी तुम्ही काय करता, त्या व्यक्तीने जी रील अपलोड केलेली आहे त्या रीलची कमेंट बॉक्स ओपन करता. कमेंट बॉक्स ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा असंख्य साऱ्या कमेंट त्या व्यक्तीच्या फेवरमध्ये झालेल्या दिसतात की खरोखरच सर किंग आहेत, सरांमुळं माझा 10,00,000चा लॉस रिकवर झाला, सर ज्या मार्केटच्या लेवल देतात त्या एकदम करेक्ट असतात आणि सरांनी दिलेलं जी मार्केटचं प्रिडिक्शन असतं त्यामुळे मी भरपूर सारा मला फायदा झालेला आहे आणि मी जवळपास 2 ते 3,00,000 रुपये कमवलेले आहेत. जर यदाकथित सरांचा क्लास मला 2 महिन्यापूर्वी भेटला असता तर आज मी 2 ते 3,00,000 रुपये प्रॉफिटमध्ये असतो. म्हणजे तुम्हाला जाळत अडकवण्यासाठी स्वतःच्याच मित्रपरिवाराने अशा फेक असंख्य कमेंट केलेल्या असतात की बाबा तुम्हाला असं जाणून द्यावं की बाबा ह्या सरांचे एक स्टुडंट आहेत आणि
खरोखरच त्यांना एवढा प्रॉफिट झालेला आहे आणि यदाकदाचित आपण सुद्धा ह्या सरांकडे शिकलो तर आपल्याला सुद्धा याच व्यक्तींसारखा लाखो रुपयांचा प्रॉफिट होऊ शकतो. परंतु मित्रांनो, हा तुम्हाला स्वतःच्या जाळ्यात अडकवण्यासाठी किंवा स्वतःचा क्लास किंवा प्रीमियम सर्व्हिस विकण्यासाठी लावलेला ट्रॅप असतो, जेणेकरून तुमच्यासुद्धा मनामध्ये असं आलं पाहिजे की आपल्याला ह्याच व्यक्तीचा क्लास लावायचा आणि लाखो रुपये प्रॉफिट कमवायचं. तर सगळ्यात सुरुवातीला ज्या नवीन व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्या व्यक्तींनी अगोदर समजून घ्या की शेअर मार्केटमध्ये स्कॅम कशा पद्धतीने होतो, कशा पद्धतीने तुम्हाला असे खोटे प्रॉफिट दाखवले जातात की लाखाचं प्रॉफिट झालं, 2 लाखाचं झालं किंवा महिन्याला 10 लाखाचं झालं. अगोदर हे समजून घ्या की बाबा खोटं ॲप्लिकेशन म्हणजे क्लोन ॲप्लिकेशन काय आहे आणि ओरिजिनल ॲप्लिकेशन काय आहे. डुप्लिकेट ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्हाला कसं लाखो रुपयांचं प्रॉफिट दाखवलं जातं आणि स्वतःचा क्लास लावण्यासाठी उत्स्फूर्त केलं जातं. तर मित्रांनो, जी नवीन लोक आहेत की ज्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे त्यांनी एका वहीच्या पानावर अगोदर लिहून ठेवा की बाबा मला शेअर मार्केटमध्ये उतरण्याच्या अगोदर एका महिन्याला किंवा एका वर्षाला शेअर मार्केटमधून किती परतावा एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर तुम्ही तुमचे प्लॅनिंग करा. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये काय केलं जातं की तुम्हाला लाखो रुपयांचं आमिष दाखवलं जातं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये उतरल्या किंवा एखाद्या व्यक्तीचा माझा म्हणा किंवा इतर व्यक्तींचा क्लास केल्या तुम्हाला लगेचच 10% किंवा 15% लगेचच तुमचं 1 लाखाचे 10 लाख किंवा 1 लाखाचे 50 लाख होणार नाहीत. त्यासाठी एक ठराविक वेळ लागतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, जर एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे त्याला इंजिनियर पासआउट होण्याच्या अगोदर 10वी 12वी त्यानंतर इंजिनिअरिंगचा 5 वर्षाचा जो कोर्स असतो तो कोर्स केल्याच्या नंतरनं एक 10 ते 15 हजार रुपयाचा जॉब लागतो. यदा कदाचित तो टॉपर असेल किंवा गोल्ड मेडलिस्ट असेल तर त्याला 50,000 किंवा 1 लाखाचं पॅकेज भेटूही शकतं, पण ते अपवाद आहेत. तर विचार करा की तुमच्या क्लासचा पट हा 100 आहे, त्या 100मधले किती लोकांना लाख रुपयाचं पॅकेज भेटलेलं आहे आणि किती लोक 10 ते 15 हजार रुपयावर काम करत आहेत. आणि तुम्ही असं का शेअर मार्केटमधून एक्सपेक्ट करू शकता की बाबा मी शेअर मार्केटचा 2 महिन्याचा क्लास केला आणि 2 महिन्याच्या क्लासेसच्या जोरावरती मी एका वर्षामध्ये लखपती किंवा करोडपती झालो पाहिजे. परंतु लक्षात ठेवा, सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये हळूहळू गुंतवणूक चालू करा. 10 लाखाचे 12,000 करा, 12चे 13 करा, 13चे 15 करा, 15चे 18 करा, ना की 1 लाखाचे 12 लाख करण्याचा प्रयत्न करू. करण्याचा उद्देश एवढाच आहे की कुणाकडेही क्लास लावा. क्लास लावण्याच्या अगोदर काय करा, स्वतःचं एक प्लॅनिंग तयार करा की बाबा मी क्लास लावलेला आहे. क्लास लावल्याच्या नंतरनं एक स्वतःची डिसिप्लिन बनवा की शेअर मार्केटचा क्लास लावल्याच की डायरेक्ट लोक काय करतात, बँक निफ्टी, फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटमध्ये उतरायला चालू करतात. परंतु होतं काय, फ्युचर अँड ट्रेडिंग हे सेगमेंट जे आहेत ना, शेअर मार्केटमध्ये जितक्या जास्त पद्धतीने रिटर्न देतात ना तितक्या डबल पद्धतीने तुमचा लॉस करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न येतो आता की शेअर मार्केटचा नक्की क्लास लावायचा कोणाकडे. तर सध्या मित्रांनो काय झालेलं आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं, क्लोन ॲप्लिकेशनचा प्रॉफिट तुम्हाला दाखवला जातो आणि स्वतःचे कोर्सेस विकले जातात. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीचा रेकॉर्डेड क्लास आहे, फॉर एक्झाम्पल विनोद साठे, नाव शब्दशः घेऊ नका, जर आपल्या चॅनलला कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकते म्हणून मी वेगळं नाव घेतलेलं आहे. त्या व्यक्तीच्या यूट्यूबला असंख्य साऱ्या ॲड येतात की बाबा तुम्हाला एक खोटी व्यक्ती दाखवली जाते आणि सांगितलं जाते की बाबा माझ्या शेअर मार्केटचा क्लास तुला कसा वाटला तर तू लोकांना सांग. मग ती व्यक्ती सांगते की बाबा इथं येण्याच्या अगोदर मला शेअर मार्केटमधलं काहीच माहीत नव्हतं, परंतु ज्यावेळेस मी सरांचा क्लास केल्याच्या नंतरनं मला जवळपास लगेचच क्लास पूर्ण झाल्याच्या नंतरनं मला ॲक्च्युली कळलं शेअर मार्केट कसं आहे आणि मला 2 महिन्यामध्ये 60 ते 70 हजार रुपयाचा प्रॉफिट झाला. नशीब मला हे अगोदर जर भेटलं असतं तर मी आत्ता लखपती असतो. तर मित्रांनो, की असं काहीही नसतं की कोणाचाही क्लास लावा. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही सुरुवातीला व्हेरीफाय PNL काय आहे ते ओळखायला शिका. त्यानंतरनं ज्या व्यक्तीकडे क्लास लावणार आहे त्या व्यक्तीचा 1 वर्षाचा व्हेरीफाय PNL मागून घ्या. जर ती व्यक्ती देत नसेल, म्हणजे उडवाउडवीची उत्तरं, आमच्या कंपनीचा नियम आहे की आम्ही व्हेरीफाय PNL दाखवू शकत नाही किंवा माझं व्हेरीफाय PNL मी कुणालाही दाखवू शकत नाही, काही पर्सनल गोष्टी असतात, नजर लागू शकते किंवा इतर काही गोष्टी असतात, त्यामुळं आमच्या कंपनीचा नियम आहे की आम्ही कुणालाही व्हेरीफाय PNL दाखवत नाही. तर समजून जा मित्रांनो की जी व्यक्ती स्वतःचा व्हेरीफाय PNL दाखवत नाही ती 100% लॉसमध्ये असू शकते. आणि त्यानंतरनं झाला पार्ट की प्रायव्हसीचा. तर मित्रांनो, मला कसं कळणार की बाबा जी व्यक्ती मला शेअर मार्केट शिकवणार आहे ती व्यक्ती प्रॉफिटमध्ये आहे का लॉसमध्ये आहे. मी ग्राहक आहे, मी एखाद्या व्यक्तीचा क्लास विकत घेत आहे, त्यामुळे मला तो पूर्ण अधिकार आहे की बाबा समोरची व्यक्ती प्रॉफिटेबल आहे का नाही ते चेक करण्याचा.
जर यदा कदाचित ती व्यक्ती प्रॉफिटेबल असेल तर ती तुम्हाला व्हेरीफाय पॅनल दाखवू शकते. जसं की आपला आहे की आपला खाली एक व्हेरीफाय पॅनलची लिंक दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता मी प्रॉफिटेबल आहे का लॉसमध्ये आहे. मित्रांनो, खऱ्याला कधीच मरण नसतं. खरोखरच मी प्रॉफिटेबल आहे ना तर दाखवायला अडचण काय आहे. जर मी लॉसमध्ये असतो तर मी तुम्हाला उडीची उत्तरं दिली असती की बाबा की काही नजर लागू शकते किंवा पर्सनली काही इश्यू आहेत किंवा माझ्या कंपनीचे नियम आहेत की मी ते दाखवू शकत नाही. तर नवीन लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला क्लास लावायचा आहे, भलेही कोणाचाही लावा, त्यावेळेस त्या व्यक्तीचं 1 वर्षाचं व्हेरीफाय पॅनल चेक करा. तो व्यक्ती कितीही मोठा असू दे, त्याच्या बुडाखाली फॉर्च्युनर असू द्या किंवा त्याचा 10 कोटीचा बंगला असू द्या किंवा त्याची स्टॉक मार्केटमध्ये 50 कोटीची होल्डिंग असू द्या, पैसे तुम्ही त्याला देणार आहेत, 10,000 रुपये तुम्ही त्याला फी देणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड चेक करणं गरजेचं आहे. किंवा असं होऊ नये तुमच्याबरोबर किंवा ती स्वतः व्यक्ती लॉसमध्ये आहे, तो लॉस रिकवर करण्यासाठी त्या व्यक्तीने क्लासेस चालू केलेले आहेत. तर ठीक आहे, हा झाला क्लास कोणाकडे लावण्याचा पार्ट. त्यानंतरनं तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणाकडेही क्लास लावू शकता. काय पैसा तुमचा आहे, नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुम्ही कोणाकडेही क्लास लावू शकता. परंतु क्लास लावल्याच्या नंतर तुम्हाला नक्की शिकायचं आहे काय, कशा पद्धतीने सुरुवात करायची. सगळ्यात अगोदर काय आहे की तुम्हाला क्लास लावल्या डायरेक्ट बँक निफ्टी आणि फ्युचर ऑप्शन या सेगमेंटमध्ये ट्रेडिंग करायला चालू करायचं नाही. सुरुवातीला काय करायचं आहे की तुम्ही 5 ते 6 महिने ज्यावेळेस शेअर मार्केट शिकताल त्यानंतरनं 6 महिने जवळपास तुम्हाला काय करायचं आहे, पेपर ट्रेडिंग करायचं आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय, एक वही घ्यायची, त्या वहीवर प्रत्येक डेट वाईज तुम्हाला नोट्स लिहायच्यात. नोट्स म्हणजे कसे की आज तुम्ही टाटा मोटर्समध्ये ट्रेडिंग करणार आहात, तर टाटा मोटरमध्ये तुम्ही काय करायचं की बाबा टाटा मोटर सध्या चालू आहे 1000 रुपयाला. मग तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय वाटतं की टाटा मोटर वाढणार आहे 10 दिवसात किंवा पडणार आहे 10 दिवसात. जर तुम्हाला वाटत असेल वाढणार आहे तर तुम्ही लिहून ठेवायचं की बाबा टाटा मोटर्स मी आज विकत घेत आहे आणि त्याची किंमत 1000 रुपये आहे. आणि ज्यावेळेस तो स्टॉक 1100 रुपयाला जात असेल किंवा 1200 रुपयाला जात असेल, तुम्हाला ज्यावेळेस सेल करायचं असेल तर तिथंच नोटवरती लिहून घ्यायचं की बाबा टाटा मोटर्स मी आज विकला आणि मला एवढं मी 1000 रुपयाला घेतला होता, 1100ला विकला, 100 रुपये पर शेअर्स मला प्रॉफिट झालं. असं 1 महिना करा, 6 महिने करा, जशी तुमची कॅपॅसिटी असेल किंवा जशी तुमची ॲक्युरसी बरोबर येईल. त्यानंतरनं तुम्ही मेन ट्रेडिंगला म्हणजे थोडंफार अमाऊंट घेऊन तुम्ही काय करा की स्टॉकमध्येच, ना की फ्युचर ऑप्शनमध्ये, स्टॉकमध्येच हळूहळू ट्रेडिंग चालू करा. हे बघा मित्रांनो की खरोखरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म टिकायचं असेल ना, तुमचं कॅपिटल वाचवणे खूप महत्त्वाचं आहे. याचा कदाचित तुमच्यासोबत असं होऊ नये की बाबा तुम्हाला 1 ते 2 वर्षानंतर शेअर मार्केटमध्ये भरपूर सारा नॉलेज आलं, परंतु त्यावेळेस तुमच्याकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला किंवा फ्युचर अँड ऑप्शन या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तुमच्याकडे पैसाच उरलेला नाही. तर त्यामुळे सुरुवातीचा तुमचा भर हा फक्त कॅपिटल वाचवण्यावर असला पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही काय करायचं, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की बाबा इथून मला थोडाफार प्रॉफिट होत आहे, त्यानंतरनं हळूहळू तुम्ही काय करा, जे फ्युचर अँड ऑप्शन हे सेगमेंट आहेत तर हे खूप रिस्की आहेत. मी तर तुम्हाला 100% 2 ते 3 वर्षे प्रेफर करत नाही, परंतु यदा कदाचित काही लोकांना काय आहे की बाबा झटपट श्रीमंत व्हायचं आहे, त्यामुळे ते फ्युचर ऑप्शन्स या सेगमेंटमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतातच. त्यामुळे तुम्ही काय करा, हळूहळू एका लॉटने चालू करा आणि त्याच हे पण स्ट्रिक्टली स्टॉप लॉस लावून. स्टॉप लॉस काय आहे ते तुम्हाला तुमच्या क्लासेसमध्ये तर कळणारच आहे. त्यामुळं अगोदर काय करा की हळूहळू स्टॉक, त्यानंतरनं हळूहळू 6 महिने पेपर ट्रेडिंग, त्यानंतरनं फ्युचर अँड ऑप्शन. या व्यतिरिक्त यदा कदाचित तुमचं एवढं करूनसुद्धा जर लॉस झालेला असेल, तर समजा तुम्ही 1 लाख रुपयाचा लॉस केलेला आहे, तर नव्याने गुंतवणूक करण्याच्या वेळेस तुम्ही तो लॉस रिकवर करण्याच्या उद्देशाने कधीही शेअर मार्केटमध्ये पुन्हा गुंतवणूक करायला सुरुवात करू नका. कारण होतं काय की पहिल्यांदा तुम्हाला लॉस झालेला असतो आणि तुमची मेंटॅलिटी काय असते की मला फक्त माझा 1 लाख जो लॉस झालेला आहे तो रिकवर करायचा आहे. त्यामुळे तुमची मेंटॅलिटी काय होती की लॉस मला ऑपॉर्च्युनिटी दिसती, माझा लॉस इथं रिकवर करेन. तुम्ही कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता काय करता, त्या ट्रेडमध्ये एंट्री करता. परिणामी आणखीन लॉस वाढत उचलतो आणि हळूहळू तुमची मेंटॅलिटी काय होते की लॉसवरच जाते की बाबा आज लॉस झाला ना, उद्यासुद्धा माझा लॉसच होणार आहे. त्यामुळे होतं काय की 1 लाख लॉस रिकवर करण्यासाठी तुम्ही आणखीन 1 लाख लॉस करून बसता. त्यानंतरनं तुम्ही असं आवकीबाव करता की शेअर मार्केट खरंच जुगार आहे, इथं प्रॉफिटच होत नाही, इथे प्रॉफिटच होत नाही, इथं फक्त लॉस होतो. फक्त हे शेअर मार्केट जे शिकवणारे लोक आहेत ना, ते स्वतःचा क्लासेस चालवण्यासाठी काय करत आहे की तुम्हाला सांगत आहे भरपूर सारा पैसा आहे,
परंतु तुम्ही स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की शेअर मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर की मी किती पद्धतीने शेअर मार्केटचं ॲनालिसिस केलेलं आहे, किती अभ्यास केलेला आहे आणि किती पेशन्सने एखाद्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. यदा कदाचित भरपूर लोकांबरोबर असं होतं की सुरुवातीला माझ्याबरोबर पण होत होतं की मी एखाद्या कंपनीचा शेअर्स विकत घेतला. विकत घेतल्याच्यानंतरनं काय व्हायचं की मी घेतल्याच्यानंतरनं तो 2 ते 3% पडायचा, कधी कधी 10% पण पडत होता. परंतु मग मी त्यावेळेस काय करायचो की मी 1 महिना 2 महिने त्या स्टॉकमध्ये होल्डिंगमध्ये थांबायचो आणि मला असं वाटायचं की यार हा स्टॉक काय आता प्रॉफिटेबल येणार नाही, मस्तपैकी ह्या स्टॉक विका आणि दुसऱ्या स्टॉकमध्ये एंट्री करा. म्हणून मी तो स्टॉक जसा विकला तसाच तो स्टॉक वाढायला चालू व्हायचा आणि नव्याने मी ज्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तो पडायला चालू व्हायचा. परिणामी काय होतं, तिकडे माझे 1000 रुपये जायचे, इकडे पण 1000 रुपये जायचे. त्यामुळे माझ्याकडे त्यावेळेस काय होता, पेशन्स नव्हता. आत्ता माझ्या पोर्टफोलिओमध्ये असे कितीतरी स्टॉक आहेत की 3 वर्ष झालं लॉस मेकिंग आहेत. म्हणजे 3 वर्ष झालं त्या स्टॉकमध्ये मी मायनसमध्येच आहेत, परंतु मी तरीही त्या स्टॉकमध्ये होल्डिंगमध्ये ठेवलेले आहेत. एवढे पेशन्स तुमच्यात असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकता. यदा कदाचित तुम्हाला जर असं वाटत असेल की शेअर मार्केटमध्ये मी येईल आणि 2 ते 3 महिन्यामध्ये जसा माझा पगार आहे त्या पगाराच्या दुपटीने पैसा मी इथं कमवून, तर मित्रांनो हा पूर्णपणे चुकीचा गेम आहे. चुकीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तर खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल तर अजिबात शेअर मार्केटमध्ये येऊ नका, कारण शेअर मार्केटमध्ये 1 वर्षात किंवा 2 वर्षात कधीही श्रीमंत होता येत नाहीत. शेअर मार्केट शिकण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 वर्ष तुम्हाला टायमिंग द्यावाच लागेल. मला स्वतः 3 वर्ष गेले, 3 वर्ष मी लॉसमध्ये होतो. आत्ता कुठेतरी म्हणजे जवळपास हे 2 ते 3 वर्ष माझे चांगले प्रॉफिटेबल चालू झाले आहेत. त्यानंतरनं मी कंटिन्यू सर्वाईव्ह करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केट करायचं ठरवलंच आहे ना, तर कोणत्याही एका गोष्टीवर कमांड निर्माण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कसं की तुम्हाला फक्त स्टॉक विकत घ्यायचे असेल तर स्टॉकचा अभ्यास करा. तुम्हाला बँक निफ्टीमध्ये करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये करा. म्हणजे कसं की मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देतो. मी गेले 4 वर्ष फक्त एकाच सेगमेंटवर ट्रेडिंग करत आहेत, ती म्हणजे निफ्टी 50. म्हणजे कसं, मी निफ्टी 50 व्यतिरिक्त कोणत्याही चार्टचा अभ्यास करत नाही. हां, त्याला सपोर्ट म्हणजे निफ्टी 50 जसा तयार होतो तर त्याच्यावर जे वेटेज असणारे शेअर्स आहेत ते पाहतो. ही दिवसाची सुरुवात अशी असते की मला फक्त निफ्टी 50चा चार्ट दिसतो. तो चार्ट दिसल्याच्यानंतर मी काय करतो, मी माझं एक ॲनालिसिस करतो की बाबा आज मार्केट पडणार आहे का वाढणार आहे. त्यानंतर मी माझे हेज पोझिशन बनवतो. मी प्युअर ऑप्शन सेलर बनलेलो आहे. त्यामुळे 2 ते 3 वर्ष झालं मी प्युअर फक्त निफ्टी 50चा जो इंडेक्स आहे त्याचा ऑप्शन सेल करत आहे. आणि यदा कदाचित ऑपॉर्च्युनिटी भेटली तर बाय पण करत आहे किंवा अदर जे बँक निफ्टी म्हणा, सेन्सेक्स म्हणा, यामध्ये सुद्धा ट्रेडिंग करत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कमांड निर्माण करायची असेल तर कोणत्याही एका सेगमेंटमध्ये किंवा एका स्टॉकचा अभ्यास करा. तो स्टॉक कशा पद्धतीने मूव्ह करतो आहे, कोणत्या वेळेस तो खाली येतो, कोणत्या वेळेस वर जातो, न्यूज बेस्ड ट्रेडिंग कशी होते त्याच्यामध्ये. त्यामुळे प्रॉपर त्यावेळेचा अभ्यास करा. तर नवीन लोक फसतात कुठं की इंस्टाग्राम, टेलिग्राम किंवा यूट्यूब ह्या प्लॅटफॉर्मवरती भरपूर सारे असे ट्रेडर आहेत की वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी शिकवत आहेत. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला माझी स्ट्रॅटर्जी सांगितली की 4 वर्ष झालं मी निफ्टी 50वर ट्रेड करत आहेत. तर एका स्ट्रॅटर्जीवरती कमांड मिळवणं का गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल देतो मित्रांनो, जे इंस्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम हे जे चॅनल आहेत त्या चॅनलवर भरपूर सारे लोक तुम्हाला शेअर मार्केट शिकवत आहेत. फॉर एक्झाम्पल माझा एखादा स्टुडंट आहे की जो मला फॉलो करतो आहे, तो माझी स्ट्रॅटर्जी 1 महिनाभर वापरतो. महिनाभर वापरल्याच्यानंतरनं त्याला त्यामध्ये लॉस होतो. त्यानंतरनं त्याला काय वाटतं, खरोखरच ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये काहीही तथ्य नाही, ही लॉस मेकिंग स्ट्रॅटर्जी आहे. त्यानंतरनं ती व्यक्ती काय करते, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला फॉलो करायला चालू करते. 15 दिवस त्या व्यक्तीची स्ट्रॅटर्जी शिकते, 2-3 दिवस प्रॉफिट होतो, 2-3 दिवस लॉस होतो. तर ओव्हरऑल लॉसच होतो. त्यानंतरनं 4-5 दिवसांनी काय करते, ती व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीला फॉलो करायला चालू करते. अशाने होतं काय, 15 दिवस इथं, 15 दिवस तिथं, 15 दिवस तिथं. ह्याने तुम्हाला भेटत काहीच नाही. तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटर्जी ना, त्यातली कोणतीही स्ट्रॅटर्जी तुम्ही पूर्णत्वाला नेत नाही. होतं काय, 15 दिवस इथं भेटल्याच्यानंतरनं तुम्ही दुसरी चालू केल्याच्यानंतरनं पहिली विसरून जाता. त्यामुळे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही 10 इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास करण्यापेक्षा एकच इन्स्ट्रुमेंटचा अभ्यास असा करा की तुम्हाला चार्ट पाहिल्या समजेल की बाबा मार्केट वर जाऊ शकतं किंवा खाली जाऊ शकतं. एक लक्षात ठेवा, मार्केटचा फक्त अंदाज लावला जाऊ शकतो. कोणी 100% सांगत नाही की बाबा आज मार्केट वरतीच जाईन किंवा आज मार्केट खालीच जाईन. कारण शेअर मार्केट ही एक रस्सी खेच आहे. ज्या साईडला बायर जास्त आहेत त्या साईडला मार्केट पळणार आहे, ज्या साईडला पुट सेलर जास्त आहेत मार्केट त्या साईडला जाणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कुणीही जर तुम्हाला असं सांगत असेल की 100% मार्केट इथनं वरच जाणार, 100% मार्केट इथनं खालीच जाणार, हा पूर्णपणे मार्केटमधला झोल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यदा कदाचित तुम्हाला 2 लाखाचा, 3 लाखाचा, 10 लाखाचा लॉस झालेला असेल, जर तुम्हाला कोण म्हणत असेल की बाबा माझ्या प्रीमियम ग्रुपला ॲड हो,
ॲड झाल्याच्या नंतर मी जिथं बाय करतो तिथंच तुला बाय करायचं आहे, मी जिथं सेल करेन तिथंच तुला सेल करायचं आहे, तुझा लॉस पूर्ण रिकवर करून देतो. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर सेबीची गाईडलाईन समजून घ्या किंवा सेबीची गाईडलाईन काय आहे आणि कशा पद्धतीने सेबीने जे आमच्यासारखे लोक आहेत त्यांना काम करण्याची मुभा दिलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कोणत्याही व्यक्तीला हे बाय कर किंवा ते सेल कर याचं रेकमेंडेशन देऊ शकत नाही. जर कदाचित असा एखादा व्यक्ती सापडला तर सेबी त्याच्यावर फाईन लावू शकते. त्यामुळं जर तुम्हाला अशी कोणती व्यक्ती म्हणत असेल की बाबा हे विकत घे किंवा ते सेल कर, असल्या गोष्टीला अजिबात बळी पडू नका. माझं तर सिंपल म्हणणं एवढंच असेल की होता होईन एवढा जास्त दिवस लागू द्या, तुम्ही अभ्यास करा. काही नाही, एक 2 दिवस किंवा 1 वर्ष तुम्ही उशिरा शेअर मार्केटमध्ये उतरा. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्ही प्रॉफिटेबल होणं गरजेचं आहे. तुम्ही 10 लाख इन्व्हेस्टमेंट केले ना, त्या 10 लाखाचे 12-17 लाख कसे होतील हे बनणं गरजेचं आहे, ना की बाबा किती दिवसात बनणं गरजेचं आहे. यदा कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की मी आज 1 लाख रुपये टाकले आणि दुसऱ्याच दिवशी मला त्याचे 2 लाख झाले पाहिजेत. असं शेअर मार्केटमध्ये एखाद्या दिवशी होऊ शकतं, तुमचं नशीब लागलं तर होऊ शकतं, परंतु 100% मार्केटमध्ये असं कधीही होत नाही. त्यामुळे जर हा तुमचा विचार असेल किंवा शेअर मार्केटमध्ये मी 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेत, मला आता ह्याचे 10 लाख रुपये होणार, असं होऊ शकत नाही. त्याला खूप सारा वेळ जाण्याची गरज आहे. त्यानंतर तुमचे होऊ शकतात, त्याची पण गॅरंटी कोण देऊ शकत नाही. तर मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? नवीनच माझा यूट्यूब चॅनल चालू झालेला आहे. नवीन जी माहिती आहे, जी रिअल माहिती आहे ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.